जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय पहिला यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवणार आहेत आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगणार आहेत. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. दृष्टी धाली दे ढेकर, आपण आपुले शेजार, होऊन या परात्पर, सुखावे साचार. श्रीकृष्ण रूपी श्रीकृष्णाची चाखिल्या गोडी, रसस्वादू रसना सोडी, जाये चाखणेपणाची आवडी, चाखते दवडी चाखोनी. नवल तेथीचे गोडपण, अमृतही फिके केले जान, या परी रसना आपण, हरिरसी संपूर्ण सुखावे. लागतान श्रीकृष्ण सुवावो, अवघा संसारूची होय वावो. सेवितान श्रीकृष्ण सुगंध वावो, घ्राणासी पहावो आननावडे. वासू सुवासू सुमन, घ्रेय घ्राता आणि घ्राण, कृष्ण मकरंदे जान, विश्राम संपूर्ण स्वयं येती. जयाचे नि अंगस्पर्शे, देह देही देहपण नासे, अंगची अंगाते कैसे, विसरे आपैसे देह बुद्धी. कठीणाचे कठीणपण गेले, मृदूचे मृदूपणही नेले, कृष्ण स्पर्शे ऐसे केले, स्पर्शाचे ठेले स्पर्शत्व. तयाचे नि पठने वाचा, ठावो वाच्या वाचकांचा, नेती शब्दे पुसोनी साचा, परिशब्दाचा निशब्दू. बोलू बोलनेची ठेले, बोलते नेनो काय झाले, कृष्ण शब्दे ऐसे केले, वाच्याने नेले वाचिक. चित्त चिंतितांचा पाये, चित्तपणा विसरोनी जाये, मग निश्चितपणे पाहे, कृष्णचरणी राहे निवांत. चित्त चिंता चिंतन, तिन्हीची नुरे आठवण, चिंतितांची श्रीकृष्ण चरण, ब्रह्मपरिपूर्ण निजचित्त. नवलतयाचा पदक्रम, पाहतान पारुषे कर्मा कर्म, मग कर्म करता क्रिया भ्रम, करी निर्भ्रम पदरजे. पाहतान पाऊलांचा माग, तुटती कर्मा कर्मांचे लाग, कर्माचे मुख्य माया अंग, तिचा विभाग उरोनेदी. गायी मागील कृष्ण पाऊले, पाहतान कर्म करते निसी गेले, अकर्म म्हणणे नाही उरले, ऐसे कर्म केले निष्कर्म. जयाचे नि कीर्ती श्रवणे, श्रोतानुरे श्रोतेपणे, वक्ता पारुषे वक्तेपणे, श्रवणे पावने परब्रह्म. आता या ओवींचा अर्थ आहे. एखाद्या उपाशी मनुष्य पोट भरून जलावर जसा ढेकर देतो, त्याप्रमाणे जीवाची दृष्टी ही ईश्वराचे स्वरूप पाहून तृप्त होते व ती कृष्णाच्या स्वरूपात घडून जाते. श्रीकृष्णाच्या स्वरूपभूत आनंदाचा एकदा अलौकिक आनंद प्राप्त झाला की मग रसेंद्रिय त्या रसस्वादाला सोडून दुसऱ्या बाह्य विषयाचा स्वाद घेण्यास परत फिरत नाहीत. भगवंताच्या स्वरूपाचे माधुर्य इतके विलक्षण आहे की त्या गोडींनी अमृतही फिके करून सोडले. याप्रमाणे जीवा हरिरसामध्ये पूर्णपणे सुखावून जाते. श्रीकृष्णाच्या प्रेमाचा वारा अनुभवास आला की त्याच्यासमोर संसार फिका वाटू लागतो. श्रीकृष्णाच्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच आवड राहत नाही. घ्राता म्हणजे वास घेणारा, घ्राण म्हणजे वास घेण्याचे साधन घ्राणेंद्रिय, घ्रेय म्हणजे सुवासिक पुष्प. ही त्रिपुटी श्रीकृष्ण परागामध्ये आपोआप पूर्ण विश्रांतीला येते. ज्याच्या अंगस्पर्शाच्या योगाने देह देही व देहपण हे सारे नाहीसे होऊन जाते, देहबुद्धी संपूर्ण संपून जाते, स्पर्शेंद्रिय श्रीकृष्णाच्या स्वरूपात लीन होते. ज्या श्रीकृष्ण स्पर्शाने कठीण पदार्थाचे काठिण्य, मृदू पदार्थाचे मार्दव, स्पर्शाचे स्पर्शत्वही नाहीसे होते, त्या श्रीकृष्णाच्या नामाच्या उच्चाराने नेती नेती इत्यादी शब्दांनी वाच्यार्थवाचक शब्द यांचा आधार पुसून टाकून वांगिंद्रिय शब्दाला निशब्द करते. हा परमात्मा वाणीचा विषयच नाही असे समजून वाक् स्वतः त्याच्या स्वरूपात लीन होतो. श्रीकृष्ण शब्दाने ज्या वागिंद्रियाला कुंठित केले ते कोठे गेले हेच कळत नाही. वाच्य वाचक हा भेद नाहीसा होतो. श्रीकृष्णाच्या प्रेमळ चरणाचे चिंतन करून लागताच चित्त आपल्या चित्तपणाला विसरते आणि इतर सर्व विषय चिंतन सोडून श्रीकृष्णाच्या मंगलचरणी स्थिर राहते. चित्त, चिंता आणि चिंतन या तिन्हींची आठवणच राहत नाही. श्रीकृष्णाच्या चरणांचे चिंतन केले की चित्त परब्रह्माशी एकरूप होऊन जाते. त्याची पृथ्वीवर उमटलेली पावले आश्चर्यकारक आहेत. ती पाहताच कर्म लयाला जाते आणि मग कर्म, कर्ता आणि क्रिया
त्याच्या पदरजाने उरतच नाहीत. त्याच्या पावलांचे ठसे पाहिले की कर्माची सर्व बंधने तुटून जातात. कारण कर्माचे मुख्य अंग म्हणजे माया. त्या मायेचा अल्प अंशसुद्धा राहू शकत नाही. गायीच्या मागोमाग उमटलेली श्रीकृष्णाची सुकुमार पावले पाहता क्षणी मी कर्ता या कर्तृत्व अभिमानासह कर्म निवृत्त होतो. त्यानंतर अकर्म हे नावही राहत नाही. याप्रमाणे त्या चरणांनी कर्माला निष्कर्म केले. ज्याच्या कीर्तीचे श्रवण केले असता श्रोत्यांचा श्रोतेपणा राहत नाही आणि वक्त्यांचा वक्तेपणाही राहत नाही, तर फक्त श्रवणानेच परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. जय श्रीकृष्ण. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.